माझ्या मते माणसाला जीवन जगण्याचा कंटाळा येण्याचे दोन कारणे आहेत. त्यामुळे तो आयुष्यात इतका निराश होतो की जीवन त्यागण्याचा विचार करतो. पहिलं कारण म्हणजे जीवन जे चाललं आहे धावपळीचं, तो त्याच्या पुढे मला हे करायचं आहे, मला हे मिळवायचं आहे, मला तिथे जायचं आहे, मला ते साध्य करायचं आहे, ते करण्यासाठी आहे. याच्यातच त्याचा जीवनाचा जो रस, जो आनंद, जी स्थिरता असते ती तो घालवतो आणि ती गोष्ट साध्य झाल्यावर, तिथे पोहोचल्यावर दुसऱ्या गोष्टीची ओढ लागते. एक एक गोष्ट तो मिळवत गेल्यावर, एक ठिकाणी थांबल्यावर त्याला समजते हे तर एक स्वप्न होते. इतके दिवस घालवले आणि शेवटी क्षणभर सुद्धा थांबवून धरू शकलो नाही. आयुष्य परत खाली झाल्यासारखं वाटतं. परत मन सुन्या भावनेने भरतं. काय आहे हे? काय करतोय मी? का स्थिरत्व लाभत नाही मला? आणि मग त्याला जीवनाचा कंटाळा येतो. दुसरं कारण म्हणजे माणसाने जीवनाला खूप अवघड करून ठेवलंय. सोप्पं आणि सरळ काहीच ठेवलं नाही. विचार, मन एकदम अहंकारी, गर्वाचं करून ठेवलंय. कोणी काही म्हटलं तरी खूप राग येतो. सर्वजण माझा अपमान करतात असा भाव त्याच्या मनात तयार होतो. आयुष्यात थोडं जरी संकट आली तरी हताश होऊन जातात. मनात शांती, संयम राहिलाच नाही. नेहमी दोष देत राहतात स्वतःला आणि दुसऱ्यांमुळे मला त्रास होतो म्हणून दुसऱ्यालाही. मन भावना इतक्या पडल्या आहेत की प्रत्येक गोष्ट वाईट आणि चुकीचीच वाटते. 25-30 वर्षात जीवनातील मजा, आवड नाहीशी करून टाकली आहे. जीवन संपल्यासारखं वाटायला लागतं. जसं काही आयुष्यात आता काही करायचं राहिलंच नाही. नैसर्गिकरित्या मरणापेक्षा आताची पिढी स्वतःहून जास्त मरण पत्करते. त्यांना हे सुद्धा कळत नाही की आपल्या आधीची पिढी किती त्रासातून, दुःखातून गेली तरीही निसर्ग जेव्हा मुक्ती करेल तेव्हा त्याचा स्वीकार करत होते. किती उपासमार होती तेव्हा. लता कपडा, दागदागिने, हौशी एवढी पूर्ण होण्याचा विषयच येत नव्हता. तरीही किती सरळता होती त्या जीवनात. आताच्या पिढीला तर कितीही म्हटलं तरी त्यांच्या इतकं दुःख येत नाही. पण या तरुण पिढीची विचारसरणी इतकी बदलली आहे की जीवनाबद्दल आवडच राहिली नाही. खूपच हेखीखोरपणा आलाय त्यांच्यात. समजून घेण्याची क्षमता चोरली नाही. फक्त मरा नाहीतर मारा हाच विचार लवकर येतो त्यांच्या डोक्यात. मनाची नाजूकता, कोमलताच त्यांनी दाबून टाकत. तो तसा तर मीही असा. वाईट विकृती त्यांच्या मनात घर करायला पटकन सुरुवात करते. आयुष्याचं मोल कसं समजावं ह्या तरुण पिढीला? आपल्या वेद ग्रंथामध्ये अशी नोंद आहे की एका जीवाला 84,000 कोटी जीवाचं चक्र पार करून मानवाचं शरीर मिळतं. पण माणूस थोडा मोठा झाला की आयुष्याचा जसा खेळ करून घेतो. आज त्याला कळत नाही की या जीवाने मानवी शरीर मिळवण्यासाठी किती काळ घालवला असेल. मग त्याला या शरीरात कसं परिपक्व बनवायचं, कसं त्याला त्याच्या जीवनाच्या प्रत्येक सुख दुःखातून बाहेर काढायचं, आयुष्याला कसं सुंदर छान घडवत जायचं. म्हणतात ना, मानवी शरीराचा मनका सर्व प्राण्यांपेक्षा उभा आहे. म्हणजे माणसाला जीवनाचा सर्व बोध घेता येतो. त्याला बुद्धीतून चेतना अवस्था प्राप्त होऊ शकते. सर्व सजीवांना हे माझं शरीर आहे, त्याला सांभाळणं, त्याची काळजी घेणं हे समजतं. त्यांच्यामध्ये बुद्धी आहे. पण माणूस बुद्धत्व प्राप्त करू शकतो. माझं अस्तित्व काय, मी कोण, मी काय इथे हे समजू शकतो. पण माणसाने जीवन इतकं स्वस्त करून ठेवलं आहे की त्याला वाटेल तेव्हा तो नष्ट करायला तयार झाला आहे.